अहिल्यानगर तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज गंभीर जखमी झालेत। आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःवरच वार केल्याची प्राथमिक माहिती आहे। महाराजांनी स्वतःवरच वार कशामुळे केले अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही। ते जखमी अवस्थेत अहिल्यानगर इथल्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। पाथर्डी आणि बीड जिल्ह्यामध्ये महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे आणि या घटनेमुळे भक्त परिवारामध्ये आता खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे, भाजप युवा नेते अक्षय कर्डिले रुग्णालयामध्ये दाखल झालेत। आपल्या महाराष्ट्राचं भूषण तारकेश्वर गडाचे महंत, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आदरणीय परमपूजनीय आदिनाथ महाराज शास्त्रीजी यांना काही वेळापूर्वी आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये लोटस हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आणलं। त्यावेळी महाराज सर्वांसोबत बोलत होते। त्यांचा जय श्रीरामचा जाप देखील चालू होता। त्यानंतर इथं ऍडमिट करून आताच त्यांचं ऑपरेशन पार पडलंय। अतिशय यशस्वी ऑपरेशन झालेलं आहे। महाराजांची तब्येत देखील व्यवस्थित आहे, कुठल्याच प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही। आणि मी सर्वांना एवढीच विनंती करतो की मोठ्या प्रमाणात महाराजांचा भाविक भक्त आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। तर सर्वांना एक महाराजांची काळजी लागली आहे, तर सर्वांना एवढंच माझं सांगणं आहे की तब्येत व्यवस्थित आहे। आता महाराजांची परिस्थिती आता अतिशय व्यवस्थित आहे। महाराज सर्वांसोबत बोलते, त्यांचा जय श्रीरामचा जाप देखील अजून ऑपरेशन करतानाही चालू होता, आताही देखील चालू आहे आणि व्यवस्थित बोलतायत, कुठल्या प्रकारची अडचण नाही। गेल्या काही वेळापासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांचे भाविक भक्त हे मोठ्या स्वरूपात आहेत, मानणारा वर्ग मोठा आहे। म्हणून अनेक प्रकारचे तर्क वितर्क, बऱ्याचशा अफवा होत आहेत, बऱ्याचशा ठिकाणी चुकीच्या देखील बातम्या पसरतायत। काही ठिकाणी असं बोललं जातं की वार केले, काही ठिकाणी असं की आत्महत्येचा प्रयत्न केला। तर सर्वांना एवढीच विनंती की अशी कुठलीच गोष्ट नाही किंवा घटना घडलेली नाहीये। आपण सर्वांनी कुठल्याच अफवा, सर्वांना ही विनंती की अफवा करू नये, कारण की आपल्या सर्वांचं ते आशास्थान आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की जरी कुणी काही बोललं तरी आपल्याला मी स्पष्ट सांगतो की अशी कोणतीच गोष्ट नाही। आता अतिशय व्यवस्थित महाराजांची परिस्थिती आहे। काही वेळानंतर किंवा दिवसानंतर महाराज आपल्या समोर येतील आणि आपल्याला सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण देतील। एवढंच सांगतो, फक्त भाविक भक्तांना एवढंच सांगणं आहे की काळजी करू नका, महाराज अतिशय व्यवस्थित आहेत, कारण की त्यांच्या पाठीमागं एक दिव्य शक्ती आहे। आज अशी गोष्ट घडल्याच्या नंतर देखील महाराज सर्वांना भेटतायत, बोलतायत, सगळ्या